नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कोकणातील निसर्ग सौंदर्य, पावसातील रम्य दृश्य आणि प्रवासातील अविस्मरणीय क्षण आम्ही नेहमीच आमच्या कॅमेऱ्यातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्कीच शेअर करा. आज आम्ही कामानिमित्त आणि थोड्याशा खरेदी करण्याकरिता महाड ह्या शहरामध्ये चाललो आहोत. आमच्या ह्या परिसरामध्ये महाड हे ऐतिहासिक शहर आहे आणि खरेदी करण्यासाठी एक मोठी अशी बाजारपेठ आहे. त्याच्यामुळे आज रविवार असल्यामुळे आम्ही थोड्याशा खरेदी करण्यासाठी आज महाडला जाण्याचं ठरवलं आहे. महाडच्या दिशेने जाताना आपल्याला पहिल्यांदा गाव लागते ते टेंपल. टेंपलचे छोटंसं हे जे गाव आहे आणि त्याचे कौलारू टुमदार घरं आपलं लक्ष वेधून घेतात. आजूबाजूला पाण्यामुळे तुडुंब भरलेली शेती आपलं मन मोहून टाकतं. आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाची बॅटिंग जोरदार सुरू आहे. त्याच्यामुळे जिंदाल इथे रस्ता पाण्यामध्ये भरलेला आहे. त्याच्यामुळे नागोठण्याकडून येणारा येणारे वाहन आहेत ते थांबलेले आहेत. महाबळेश्वर घाट बंद असल्यामुळे किंवा कोकणामधून येणाऱ्याही गाडी कमी, त्याच्यामुळे ह्या रस्ता तसा आज सामसून दिसतो. आणि जेव्हा रस्त्यावर गाड्या नसतात तेव्हा आपली कार चालवण्याची मजा वेगळीच असते. तोही आता 4 पद्धतीचा रस्ता झालेला आहे, सिमेंटचा रस्ता झाला आहे. रस्ता चांगल्या अवस्थेमध्ये आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करण्याची मजा वेगळीच आहे. ड्रायव्हिंग करताना आजूबाजूला आपल्याला दिसेल की फार सुंदर असे डोंगरदऱ्या आहेत आणि पावसामुळे हिरवंगार अशी डोंगरदऱ्या पाहण्याची मजा काय वेगळीच आहे. आणि ह्या पावसामुळे नवीन प्रवाहित झालेले धबधबे पाहण्याची तर मजा अजून और आहे. पावसाळ्यामध्ये खरं म्हणजे जेव्हा आपण पावसाळी सहल वगैरे करत असतो ते मुळात हे जे धबधब्याच्या खाली आपल्याला आंघोळ करण्याची जी मजा असते ती वेगळीच असते. आणि पर्टिक्युलरली कोकणामध्ये जी लोक येतात पावसात ते ह्या पावसाची आनंद घ्यायला कोकणाच्या पावसाचा तो एक वेडेपणा आहे. जबरदस्त असा पाऊस अचानक जोरात येतो, अचानक थांबतो. आणि जरासा हा जो पाऊस आहे हा पाऊस तुम्हाला हा पाऊस हा फार चांगल्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करत असतो. आणि वाहणारा मध्ये येणारे पूर हे तुम्हाला भीतीदायक पण असतात. आता आपण वीर रेल्वे स्टेशनसमोर आपण प्रवास करत आहोत. वीर ह्या रस्त्यावर एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे. बहुतेक कोकणातलं हे शेवटचं रेल्वे स्टेशन असावं, म्हणजे रायगडमधलं. आणि नंतर तिथून आपल्याला रत्नागिरीमध्ये आपण प्रवेश करत असतो त्या बाजूने. आणि ह्याच बाजूला आहे ती महत्त्वाची म्हणजे दासगाव हे गाव. दासगाव गाव आहे हे फार मोठं आणि महत्त्वाचं ठिकाण आहे. हे जुन्या काळातलं बंदर असून ते फार प्राचीन असं गाव आहे. 20 वर्षापूर्वी ह्या दासगाववर एक फार मोठी दरड कोसळून खूप तिथील जनता मृत्युमुखी पडली होती. परंतु आता हे गाव आता नव्याने उभारी घेत आहे. जिद्द म्हणजे काय असते ह्या गावाने आम्हाला रायगडवासियांना सांगितलेलं आहे. जेव्हा आपण पुढे प्रवास करतो तेव्हा पुन्हा आपण भोरच्या दिशेने आपण चाललो आहे. भोरच्या दिशेने जाताना आपण उड्डाणपुलावरून प्रवास करतो आणि उड्डाणपुलावरून भोरचं एक सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसतं. भोर गावच्या पुढं इतके महत्त्वाचं गाव आहे. ते गावाचं नाव आहे केंबूर. आणि ह्या केंबूरच्या अलीकडं केंबूरचा सुप्रसिद्ध धबधबा आहे जो पावसाळ्यामध्ये प्रवाहित होतो. आणि हा इतका प्रसिद्ध आहे की मुंबई गोवा महामार्गावरून जाणारे सर्व पर्यटक काही क्षणाकरिता तिथे थांबतात आणि ह्या सुंदरशा धबधब्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जातच नाही. सुंदर असा केंबोलीचा धबधबा विहंगम असतो
धबधब्याचं दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये आपल्यासाठी आम्ही खास टिपत आहोत. याच दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की महाड शहरातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अंतर्गत रस्ते बंद झाले आहे. त्याच्यामुळे ह्या केंबुर्लीच्या अंडरपासमधून आम्ही परतीचा प्रवास करण्याचं ठरवलं आहे. सुरक्षिततेचा विचार करता आम्हाला असं वाटतं आम्ही घेतलेला निर्णय योग्य असावा. केंबुर्ली गावचा हा फ्लायओव्हर आणि त्याच्या खाली असलेल्या अंडरपासमधून आता आम्ही यू टर्न मारून पुन्हा लोणाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे. केंबुर्ली हे एक फार महत्त्वाचं असं गाव आहे. मुंबई गोवा हायवे आणि महाडच्या जवळ असलेलं एक बऱ्यापैकी मोठी लोकवस्ती असलेलं हे गाव आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला आपल्या उजव्या बाजूला सावित्री नदीचं रौद्ररूप पाहायला भेटणार आहे, तर डाव्या बाजूला डोंगर दऱ्या आणि जंगलाने सुंदर असं डोंगरावरती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि आता पुन्हा आपल्याला लागणार आहे तो केंबुर्लीचा सुप्रसिद्ध असा धबधबा, फेसात कोसळणारा धबधबा, त्याचा घोंगणारा आवाज आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण आपलं मन नक्कीच मोहून टाकतं. इतका सुंदर हा धबधबा आहे. तर डाव्या बाजूला आपल्याला सावित्रीचं रौद्ररूप पाहायला मिळत आहोत. प्रचंड फेसाचा प्रवाह, जोरदार समुद्र दिशेने वाहणारी सावित्री नदी पाहायचा आनंद हा वेगळाच आहे. आता आम्ही केंबुर्लीच्या धबधब्याचं मुक्काम म्हणून तुमच्यासाठी काही पाहतो आणि पर्यटक पण इथे आलेले आहे. फार सुंदर वातावरण आहे आणि परत प्रवासामध्ये एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबून आम्ही कॉफी पिण्याचा आमचा मोह आम्हाला आवडला नाही आणि त्याच्याच बाजूला म्हणणाऱ्या ह्या सावित्री नदीच्या काठावर राहून 2-3 स्नॅप काढण्याचाही मोह आम्हाला आवडला नाही. फार सुंदर असं शांतपणे आम्ही सावित्री नदीचं दृश्य टिपत होतो. काही कारणास्तव आम्ही महाडला जाण्याचा जो खरेदी करण्याचा जो बेत कॅन्सल केला, त्याच्यामुळे आम्हाला लवकरच लोणाच्या दिशेने आम्हाला परतीचा प्रवास करायचा आहे. परतीचा प्रवास करताना घरी जाताना छानसा आमचा मूड हवा म्हणून आम्ही 10 ते 12 लोणाच्या जवळ असणाऱ्या 2-4 ज्या रोपवाटिका आहेत त्यामध्ये एका रोपवाटिकेमधून मस्तपैकी 10 ते 15 रोपं घेऊन घराच्या परसबागेमध्ये लावणार आम्ही आहोत. नदीचं सुंदर असं दृश्य, मनामध्ये धडकी भरणारं, हवं असं वाटणारं दृश्य, परंतु दृश्य मात्र मनामध्ये नक्कीच धडकी भरवते. कोकणामध्ये येणारे पुरासाठी कोकणवासी नेहमी तयार असतात. पुराशी 2 हात करण्याची त्यांची तयारी हे खरोखरच त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आम्हाला नेहमी कोकणवासियांचा अभिमान असतो, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. परंतु ह्या 2-3 दिवसामध्ये ज्या प्रकारे पावसाने बॅटिंग केली आहे ही पण बॅटिंग धडकी भरवणारी आहे. आता आपल्याला या डाव्या बाजूला आपल्याला जे दिसणार आहे ते वीर स्टेशन, आपण
महत्त्वाचं असं हिल स्टेशन आपण पाहणार आहोत. आज वाहनं कमी असल्यामुळे रस्त्यावर कार चालवण्याची मजा काय वेगळीच आहे. मित्रांनो, आजचा हा पावसाळी प्रवास तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आम्हाला असे व्हिडिओ काढून तुमच्या सेवेमध्ये हे व्हिडिओ आणण्याचा आम्हाला फार आनंद भेटतो. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा आम्हाला कायम असू द्या आणि तुमचे कमेंट्स आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत असतो. तुमचे कमेंट्स आम्हाला मार्गदर्शन मदत करतात. आम्हाला काय सुधारणा करायची, काय करायचं यासाठी आम्हाला तुमचे कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. तेव्हा मित्रांनो, नक्कीच कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आवडला असताच शेअर करायला विसरू नका. कोकणाचं हे सुंदर दृश्य, कोकणातील प्रत्येक जिथे आम्ही जाऊ तिथे हे कोकणाचं सुंदर असं दृश्य आम्ही तुमच्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्यासाठी पुन्हा तयार करू आणि ह्या चॅनलच्या मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या आणि आमच्या पुढील व्हिडिओची नक्कीच वाट पहा. थँक्यू. धन्यवाद.